नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC भूगोलचे प्रश्न नक्की ऐका। भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभला आहे। सियाचीन ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य मिझोराम आहे। महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत बुटिबोरी आहे। मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे। चहाची लागवड सर्वप्रथम आसाम राज्यात झाली। नवीन मंगलोर हे बंदर लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात। महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात। मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नावा शेवा हे बंदर विकसित केले आहे। महाराष्ट्रातील सांगली व नाशिक हे जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। हापूस आंब्याची झाडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात आढळतात। महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते। 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले। मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली। महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा रांग आहे। वैराट हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे। कृष्णा व भीमा नद्यांच्या जलविभाजक शंभू महादेवची डोंगर रांग आहे। पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आढळतात। नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे। पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर नृसिंहवाडी वसलेले आहे। कोकणचे हवामान सम असते। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते। नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र मराठवाडा या विभागात आहे। भंडारा हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, हे होते MPSC भूगोलचे आजचे प्रश्न। व्हिडिओ आवडला असेल तर 2 मित्रांना नक्की पाठवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।